महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. शहरात नायलॉन मांजामुळे नागरिक पक्षी जखमी होण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मांजावर वापर करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. गेल्या 3 दिवसात पालिकेच्या घनकचरा विभागाने 340 ठिकाणी पाहणी करून 10 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 25,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून शुक्रवारपासून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 11 ठिकाणी, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 4 ठिकाणी, वारजे कर्वेनगरच्या हद्दीमध्ये 19 ठिकाणी, हडपसर मुंडवा येथे 9, भवानीपेठ परिसरात 30 तर बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 12 अशा एकूण 85 ठिकाणी तपासणी करण्यात आली. शनिवारी कोथरूड बावधनच्या हद्दीत 15 ठिकाणी तपासून 4 जणांवर, हडपसर मुंडव्याच्या हद्दीत 6 ठिकाणी तपासणी करून 6 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 21 ठिकाणी तपासण्यात आली आहे. 10 जणांकडून 25,500 रुपयांचा दंड महानगरपालिकेकडून वसूल करण्यात आलाय. मकर संक्रांतीच्या दिवशी हडपसर मुंडवा परिसरात 35 तर भवानीपेठ परिसरात 35 ठिकाणांसह अन्य 234 ठिकाणी मांजाची पाहणी करण्यात आली. अशा एकूण 340 ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी दिली. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.